नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर धर्मेंद्र कोसे, नेत्रतज्ञ आहे. जागतिक काचबिंदू आठवडा वर्ल्ड ग्लॉकोमा वीक हा 12 मार्च ते 18 मार्च दरम्यान जगभरात साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने काचबिंदू या आजारावर जनजागृती केली जाते. काचबिंदू हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे. यामध्ये पेशंटची रोग्याची नजर ही बाधित होते, दृष्टी नष्ट होते. त्याच्यामुळे या रोगावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अकाली अंधत्व येण्याचे जे प्रमुख कारण सांगितले आहेत, त्यामध्ये दुसरे मुख्य कारण हे काचबिंदू किंवा ग्लॉकोमा आहे असे म्हटले आहे. या दरम्यान या आठवड्यामध्ये आपण काचबिंदूच्या आजारावर आपण जनजागृती, निदान आणि उपचाराबद्दल लोकांना आपण माहिती देण्याचे प्रयत्न करतो आणि याच्याबद्दल जागरूकता व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. काचबिंदू या आजारामध्ये प्रामुख्याने डोळ्यामध्ये हाय प्रेशर निर्माण झाल्यामुळे ऑप्टिक नर्व, डोळ्याची जी नस असते, जी मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवते आणि आपल्याला दिसतं, त्या नसवर परिणाम होतो आणि अंधत्व येते. शेवटची नजर ती इतकी कमी होते जास्त प्रमाणात झाल्यानंतर की पेशंटला एखाद्या पोकळीतून पाहिल्यानंतर जसं दिसतं तेवढी फक्त नजर राहते, की जसं एवढी ट्युब्युलर विजन म्हणतात त्याला, अशा प्रकारची नजर पेशंटला राहते. काचबिंदूसाठी उपचार आणि निदान हे फार महत्त्वाचं आहे. निदान करण्यासाठी त्यामध्ये पेरिमेट्री, प्रेशर, इंट्राऑक्युलर प्रेशर रेकॉर्डिंग, OCT, फंडस एक्झामिनेशन, डोळ्याच्या पडद्याची तपासणी, ऑप्टिक नर्ववर काय परिणाम आहे, पेरिमेट्रीमध्ये डोळ्याच्या रेटिनावर काय परिणाम झालेला आहे याचं निदान केलं जाते. आणि त्याचं ट्रीटमेंटसाठी ड्रॉप्स उपलब्ध आहेत, गोळ्या पण उपलब्ध आहेत आणि कित्येक प्रकारच्या औषधी, प्रोस्टाग्लॅन्डिन वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याच औषधी उपलब्ध आहेत. आता काचबिंदू कोणाला होतो? काचबिंदू कित्येकदा हा सायलेंट आजार असतो. एक प्रकार ज्याच्यामध्ये अगदी सायलेंट असतो की पेशंटला काही लक्षणं दिसत नाही. प्रेशर जरी वाढून आलेलं असेल, जास्त असेल, तरी पेशंटला याचा काही कळत नाही. वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, कित्येकदा माइल्ड स्वरूपाचं हेडेक होणे असे साधारण लक्षणं असतात. यामध्ये दुसरा प्रकार जो असतो ज्याच्यामध्ये पेशंटला खूप तीव्र स्वरूपाचं दुखणं असतं, नजर अगदी कमी होते, त्याला एक्यूट आजार किंवा कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा असं म्हटलं जातं. त्यामध्ये निदान लवकर होतं व लवकर त्याचे उपचार केले जातात. पण ज्या काचबिंदूमध्ये लक्षणं फार कमी दिसतात त्याच्यामुळे त्याच्यावर वारंवार आपल्या रेग्युलर तपासणी हाच एक मोठा आपल्याकडे सपोर्ट सिस्टीम असतो. व 40 वर्षानंतर प्रत्येकाने याच अनुषंगाने आपली नियमित नेत्रतज्ञाकडे जाऊन नियमित आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे. काही लक्षणं आढळल्यास इतर चाचण्या करणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे लवकर याची निदान होऊन त्याचं औषध सुरू करता येईल. औषधीमध्ये ड्रॉप्स आहेत, गोळ्या आहेत आणि काचबिंदूसाठी सरतेशेवटी ऑपरेशनसुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे रुग्णांची नजर वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काचबिंदूचा आजार झालेल्या रुग्णांना औषध नियमित घेणे आवश्यक आहे, कारण याच्यावर दुसरं काही उपलब्ध नाही. नजर गेलेली जी असते काचबिंदूमध्ये, ती गेलेली नजर कधीच परत येत नाही. त्याच्यामुळे याचं नियमित निदान आणि उपचार आणि याची जाणीव होणे फार गरजेचं आहे. नियमित डॉक्टरांकडे जाऊन, आपल्या नेत्रतज्ञाकडे जाऊन आपण नियमित तपासणी करून घेतली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.